तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी पाली सुगंधवली इयत्ता 10वीचं जी दुसरी गाथा आहे, आपण गेल्या वेळी जटासुत्त पाहिलं. त्यानंतर आज आपण पाहणार आहोत पटाचारा थेरी गाथा. ह्या थेरीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. साधारणतः 5 गाथा आहेत, पण त्याची बॅकग्राऊंड स्टोरी समजणं खूप महत्त्वाचं आहे. तर पहिले बॅकग्राऊंड स्टोरी आपण समजूया काय आहे. जर पटाचारा थेरी म्हणजे कोण, काय झालं, त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊ. तर श्रावस्ती येथे ही एका धनिकाची मुलगी. त्या धनिकाच्या घरामध्ये फक्त आईवडील, बहीण आणि भाऊ असे 4 जणांचं सुखी कुटुंब राहत होतं. धनिक खूप मोठा श्रेष्ठ सावकार होता, श्रीमंत होते. त्यामुळे ज्या प्रमाणामध्ये मुलींकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते लक्ष त्यांना देता नाही आलं. आणि ही मुलगी आईवडिलांचं लक्ष नसल्यामुळे, व्यवस्थित लक्ष नसल्यामुळे ती कशी चुकीच्या मार्गावर चालली ही एक स्टोरी याच्यामागे आहे. तर स्टोरी अशी आहे की आईवडील दोघेही याच्यामध्ये व्यस्त होते, कामामध्ये होते, आपल्या कामामध्ये, भाऊ त्याच्या कामामध्ये व्यस्त होतं. आणि त्या मुलीला सांभाळण्यासाठी एक नोकराची त्यांनी तजवीज केली होती, जो तिला बघत होता. हळूहळू तो यौवनामध्ये आली, तारुण्यामध्ये आली ही पोरगी मुलगी. आणि नको ते होईल तर तेच घडलं. तिचा त्या नोकरावरती प्रेम जडलं असं म्हणूया आपण. त्यांचं शारीरिक संबंध निर्माण झाले, जवळीक झाली. पण ज्यावेळी तिचे आईवडील, त्यावेळी लग्न लहान वयामध्ये व्हायचे, तर आईवडील जेव्हा तिच्यासाठी स्थळ बघावं लागले, तेव्हा आता आपण पुन्हा भेटणार नाही ह्या विवंचनेमध्ये ते दोघं राहिले होते. कारण शारीरिक संबंध जेव्हा येतात तर तो शारीरिक संबंध अधिक असावा असं प्रत्येकाला त्या काळामध्ये वाटतं. तर अशा प्रकारे त्या दोघांना चिंता आली, आता काय करायचं. म्हणून एके रात्री ते दोघं ते घरदार सोडून तिथून पळून जातात. दुसऱ्या राज्यामध्ये जातात, तिथे राहतात. तिथे जी श्रीमंत जी मुलगी होती तिथे गरीब होऊन राहायला लागली. बघता बघता त्या मुलीला दिवस जातं. पहिलं बाळ होतं तेव्हा ती म्हणते की मला माझ्या आईवडिलांना भेटायला जायचं आहे, मला तीव्र इच्छा झालेली आहे. पण तिच्या नवऱ्याला माहिती होतं की जर मी त्या राज्यामध्ये गेलो तर ती मला मारून टाकतील. म्हणून कसं तर तिला समजून उजून तो तिला घरीच ठेवतो. असं करता तिला तरी पण ती जायला तयार होते. मग ते अर्ध्या रस्त्यापर्यंत जाते, पण हा नवरा तिच्या मागे जातो आणि तिला कसं तरी समजून परत घेऊन येतो. सेकंड टाईम पण पुन्हा तिला तीच इच्छा होते की मला पुन्हा जायचं आहे, माझ्या आईवडिलांना भेटायची अशा प्रकारे इच्छा होते. पण हा काहीतरी करून कारण वगैरे सांगून नंतर असं करून तिला टाळत होतं. ह्या वेळी काय झालं, सेकंड मुलाच्या वेळी म्हणजे तिला दुसऱ्यांदा गर्भधारणा झाली आणि तिने पुन्हा आपल्या नवऱ्याला सांगायला की मला आईवडिलांकडे जायचं आहे. पण तो म्हणाला की आता तुझी दुसरी गर्भधारणा आहे, आता लगेच आपल्याला बाळ होईल, मग आपण नंतर जाऊ सावकाश. असं करता तिला दुसरं बाळ होतं. आणि ह्यावेळी ती काही न सांगता, म्हणजे नवऱ्याला न सांगता फक्त बाजूवाल्याला सांगते की मी माझ्या आईवडिलांच्या घरी जाते, माझ्या नवऱ्याला की त्याला सांगा. आणि ती तशी तडक उठून निघून जाते. रस्ता त्यावेळेचा तुम्हाला माहिती आहे, जंगलातला रस्ता असतो, कुठे आजूबाजूला काही नसतं. ती आपली पायी चालली होती. काही काळानंतर तो नवरा त्याच्या घरी येतो. घरी बघतो तर बायको मुलं नाही घरामध्ये. तो आजूबाजूला विचारतो, बाजूला सांगतात की ते आत्ताच इथून निघून गेलेले आहे. परत त्याच्या मागे जातो, धावता जातो, पाठी जातो, तिला परत विनवतो. पण ही काही ह्यावेळी ऐकत नाही. बोला ठीक आहे आपण जाऊया. मग हे नवरा बायको आणि 2 लहान मुलं, 1 वर्ष 1.5 वर्षाचा मुलगा आणि एक नुकतं 2 जन्माला बाळ. अशा प्रकारे हे रस्त्यामध्ये जात असतात. तर जाता वाटेमध्ये जंगल लागतं. जंगलाच्या पुढे मध्ये एक नदी आहे. नदीच्या पुढे त्यांच्या दुसऱ्या राज्यात सीमा म्हणजे तिथे श्रावस्ती. अशा प्रकारे जात असताना मध्ये जंगलामध्ये अचानकपणे मोठा पाऊस आला आणि वादळ वाटायला लागलं. तर ह्या नवऱ्याने थोडासा आडोसा केला आणि आपल्या मुलांना राहायला जागा केली आणि बायकोला सांगितलं मी मुलांसाठी आणि तुझ्यासाठी काहीतरी खायला कंदमुळं आणतो. आणि तो त्याचप्रमाणे म्हणजे त्याच पावसामध्ये वादळामध्ये जंगलामध्ये जातो. जंगलामध्ये काही शोधत असताना त्या ठिकाणी त्याला साप चावतो. तो साप भयंकर विषारी असल्यामुळे तो जागच्या जागेत मरण पावतो. हा पहिला आघात सुरू झाला. आता इथून सुरुवात होते मी स्टोरीची.
आपला नवरा का नाही आला इतका उशीर हे बघायसाठी ती जंगलामध्ये जाते. जंगलामध्ये गेल्यानंतर ती बघते तर नवरा मेलेला आहे. रडायला सुरुवात करते, पण थोड्या वेळ तर जागी होते, म्हणजे भानावरती येते. बोलते माझी लहान मुली तिथे जंगलामध्ये एकटीच आहे, मला त्यांना घेऊन जायला पाहिजे. म्हणून तिथल्या तिथेच माती सावरून त्या नवऱ्याला तिथे गाठते आणि पुढे जाते. हळूहळू आता पाऊस जोरात पडलेला आहे. त्यामुळे काय झालं की नदीला पूर आलेला आहे. आता हिच्याकडे 1-1.5 वर्षाचं बाळ, ते नुकतं जन्मलं बाळ, असं घेऊन ती त्या रस्त्याने जात असताना मध्ये नदी आली. आता काय करायचं? ॲट अ टाईम दोघांना घेऊन जाणं मुश्किल आहे. म्हणून ती काय करते, एका बाळाला एका दरडावर ठेवते, नदीच्या काठावर ठेवते आणि एका बाळाला घेऊन ती पुढे जाते. नदी क्रॉस करते, एका बाळाला ते कोपऱ्यामध्ये ठेवते आणि दुसऱ्या बाळाला घेऊन येतानाच ती नदीच्या मधोमध येत असताना अचानकपणे मोठे वरतून आकाशातून मोठी घार येते. त्याला वाटतं कुठला मासाचा गोळा आहे तिथे पडलेला आहे, तो तिला खाण्यासाठी येते आणि झडप घालते. आणि झडप घालताना तो त्या मासाचं म्हणजे बाळाला नुकतं जन्माला बाळाला घेऊन जाते. आता ही मधी असणारी तरुणी त्या घारेला म्हणजे त्या पक्षीला हातवारे करते, शुक करते, म्हणजे उडून जावं असं वाटते. पण त्याचवेळी दुसऱ्या बाळाला म्हणजे दुसऱ्या किनाऱ्यावर असल्या बाळाला असं वाटतं की आई मला बोलवते आहे. म्हणून तो नदीच्या प्रवाहामध्ये येतो, पुढे येतो आणि नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जातो. आता काय झालं आहे, नवरा मेला, नवजात बाळाला घेऊन गेलेली घार गेली, दुसरा बाळ होतं ते पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलं. अशा प्रकारे एकाच दिवशी नवरा आणि 2 बाळ असे 3 आघात त्या तरुणीवर होतात. ती थोडी वेडीपिसी होते, पण त्याच अवस्थेमध्ये ती पुढे जाते, आपल्या नगरात जाते. नगरामध्ये जाताना तिने काही त्या लोकांना येताना पाहिलं, ते तिच्या स्मशानातून येताना काही लोकांना पाहिलं. तर तिने त्यांना विचारलं, काय बाबा काय झालं? तेव्हा नगरातील लोकांनी सांगितलं, तो त्या टेकडीवर राहणारा जो सावकार आहे, काल रात्री ते पाऊस जोरात पडला, त्या पावसामध्ये वीज पडली, वीज त्या घरावर पडली आणि घरामध्ये असणारे सेठानी आणि त्यांचा मुलगा हा जागच्या मेला. आता ही शॉकिंग न्यूज म्हणजे हे आहे अजूनच शॉकिंग झाली, कारण जी मेलेली व्यक्ती होती ती त्याचे आई वडील भाऊ होते. पहिला आघात लक्षात घ्या, पहिला पती गेला, नवजात 2 बालकं गेली, आता आई वडील आणि भाऊ गेले, म्हणजे एकूण 6 जण एकाच दिवशी मृत्युमुखी झालेले आहे. तिच्या आयुष्यामध्ये घडणारं सगळ्यात मोठं दुःख म्हणजे मुलं, नवरा, आई वडील, भाऊ हे सगळे गेले एका दिवसामध्ये. आणि ह्या दुःखामुळे ती वेडीपिसी होते. ती एवढी वेडीपिसी होते, ती नगरामध्ये फिरू लागते. या वेडापिसामध्ये तिच्या अंगावरती असणारा कपड्याचं भान तिला राहत नाही. ती नगरामध्ये विवस्त्र फिरत असते. विवस्त्र, एकही अंगावरती कपडा नसताना अशी ती फिरणारी ती मुलगी. पण पूर्वसंचित चांगलं होतं, पूर्वजन्मामध्ये खूप चांगलं काही पुण्य तिने केलं होतं. त्यामुळे तिचं आयुष्य कसं बदललं हे पुढे सांगतात. त्याच नगरामध्ये भगवान बुद्धांचं प्रवचन चालू होतं. ही मुलगी अंगावरती एकही कपडा नसता तरी ती पुढे हळूहळू जात होती, खेळत होती, खिदळत होती, इकडं हसत होती, नाचत होती, म्हणजे वेड्याच्या भरामध्ये जे काय करतात ते सगळं करत होती. आणि त्यावेळी भगवान बुद्धांचं प्रवचन झालं होतं आणि भगवान बुद्धांच्या प्रवचनामध्ये असणारे शब्द त्या मुलीच्या कानावर गेले. आता मी मगाशी जसं बोललो की पूर्वजन्मामध्ये पूर्वजन्मामध्ये काही चांगलं पुण्य केलं होतं, त्यामुळे ती मुलगी थोडीशी बोलतात काही नवीन चाललं हे ऐकण्यासाठी त्या लोकांमध्ये बसली. जसं प्रवचन अंगात आलं, म्हणजे जसं भगवान बुद्ध आपले प्रवचन देत होते, शब्द सांगत होते, त्यानुसार त्यावेळी ती मुलगी हळूहळू भानावर येत होती. प्रवचन संपलं आणि ती एकदम भानावर आली आणि तिला जाणवलं की मी लोकांच्या सभेमध्ये बसलेले आहे आणि माझ्या अंगावरती एकही कपडा नाही आहे. तिने शर्मीने मान खाली घालते. त्यावेळी कोणीतरी तिच्या अंगावरती चादर टाकतात आणि चादर ओढलेली म्हणून तिचं नाव पडलं पटाचारा. आता ही पटाचारा जेव्हा भगवान बुद्धांचं प्रवचन ऐकून शुद्धीवर आली, काही काळानंतर ती भगवान बुद्धांच्या भिक्खुनी संघामध्ये सामील झाली. तिथे तिला
वेगवेगळे ज्ञान प्राप्त झाले आणि हळूहळू पटाचारा जी अल्लड मुलगी होती, जिने बालवयामध्ये म्हणजे लहान वयामध्ये एक चुकी केली, त्या चुकीच्या परिणामामुळे पुढे जाऊन तिला नवरा मेला, 2 लहान मुलं मेली, आई-वडील मेले, ह्यांच्यापासून दुरावलेली, दुःखित असलेली ही पटाचारा पुढे जाऊन अहर्त झाली, दुःखमुक्त झाली, निर्वाण प्राप्त झाली. तर ह्या पटाचार्याचा जो काय अनुभव होता तो ह्या गाथेमध्ये तिने सांगितलेला आहे. तर आपण गाथेला सुरुवात करतो आहे. ही छोटी गाथा आहे, म्हणजे थोडी बॅकग्राऊंड स्टोरी सांगणं गरजेचं आहे. काय आहे एक्झॅक्टली काय होतं, तुला नाव पटाचारा का पडलं हे आपण जाणलेलं आहे. तर काय सांगितलेलं आहे, नंगलेही कसं खेतन बीजानी पवपं क्षमा पुत्रदारानी पोसेंता धनं विदंती मानवा. पहिले गाथा म्हणजे ह्या थेरी जो पण तुम्ही थेरींचा अभ्यास करता, त्या थेरींचा अभ्यास करताना ते लोक आपला अनुभव सांगतात आहेत की त्यांना कशाप्रकारे दुःखमुक्तीमध्ये त्यांना मार्ग भेटला, कशाप्रकारे काय आधी सुरुवातीचं आयुष्य कसं जगलं, नंतर त्यांना कसं प्रकारे बुद्धांचा मार्ग भेटला आणि त्यांनी कसे निर्वाण प्राप्त झाले, हा त्यांचा अनुभव आहे. त्यातला एक अनुभव तिने सांगितलं पटाचार्यांनी, नंगलेही कसं खेतन बीजानी पौपं क्षमा उत्तदारानी पोसेंता धनं विदंती मानवा. म्हणजेच नांगरणी करून जमिनीमध्ये बी पेरून भागीदारांसाठी आणि मुलांसाठी तरतूद करून तरुण पुरुष संपत्ती मिळवतात. काय सांगितलं आहे की त्यावेळेची जेव्हा आजही तुम्हाला माहिती आहे की बरेचसा आपला शेतकरी वर्ग आहे जो शेती करतो, नांगरणी करतो, पेरणी करतो आणि ते सर्व झाल्यानंतर तो त्याचा उदरनिर्वाह करतो, आधी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर ते त्यांनी सांगितलं की नांगरणी करून जमिनीमध्ये बी पेरून भागीदारांसाठी आणि मुलांसाठी तरतूद करून पुरुष संपत्ती मिळवतात. आता ही कॉमन गोष्ट आहे की आजही आपला शेतीप्रधान देश असल्यामुळे हे जागोजागी पाहतो. इवन नांगरणीचं उदाहरण घेतलं तरी आपल्या घरामध्ये पण उदाहरण घ्या की आपल्या घरामधले जो तरुण आहे किंवा वडीलधारी व्यक्ती आहे ते अशाच प्रकारे कामं करतात, राबतात आणि आपल्या इतरांसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी कष्ट झेलतात ते आणि संपत्ती मिळवतात आणि त्याच्यासाठी ते संपत्ती मिळवतात त्या लोकांसाठी. हे एक आपलं उदाहरण कॉमन आहे. पुढे काय आलं, किमहं शील संपन्ना संतुशासनकारिका निब्बान नादिगच्छामी अकुसिता अनुद्धता. म्हणजेच मी नीतिमत्तेमध्ये निपुण आहे आणि मी गुरुचे ऐकते, आळशी आणि अशांत नाही, मग मला शांती का मिळत नाही. ही तिची सुरुवातीची भावना आहे. ती काय सांगते, मी नीतीमध्ये निपुण आहे. नीती म्हणजे भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये नीती म्हणजे धम्म म्हणजे नीती असं सांगितलेलं आहे. म्हणजे नीतीमध्ये निपुण आहे, शिलामध्ये निपुण आहे आणि मी गुरुचे ऐकते. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे, मी तथागतांचं माझे जे गुरु आहेत त्यांचं मी ऐकते, आळशी किंवा अशांत नाही. म्हणजे जे अप्रमाद आहे ती प्रमादात नाही आहे. आपलं तर 5वं वचन माहिती आहे, सुरा मेरय मज्ज प्रमाद ठाणा, आळसपणा त्याच्यामध्ये पण नाही आहे ती. मग तिला शांती का मिळत नाही आहे, तिला निर्वाण मला का भेटत नाही आहे, अशा प्रकारचं ती उल्लेख इथे करते आहे. पादे पक्खाली यत्वान उदकेसु करोमहं पादोदकं तदिस्वान थलतो निम्नमागतं. म्हणजे पाय धुतल्यानंतर इथे ही सांगते आहे बघा. ती एक जेव्हा ही थेरीचं स्वतःचं उदाहरण सांगते, म्हणजे स्वतःचं म्हणणं सांगते, त्यावेळी ती काय करत होती, आपल्या कुटीमध्ये बाहेर आले, ते आपल्या कुटीमध्ये बसली होती आणि आपले पाय धुतले होते. पाय धुतल्यानंतर जे पाणी वाहत जात होतं, त्या वाहत जाणाऱ्या पाण्याकडे पाहून तिला कसं निर्वाण प्राप्त झालं, कसं काय झालं हे पुढे ते सांगत आहे. तर ही सुरुवात ही आहे ते की पादे पक्खाली यत्वानं उदकेसु करोमहं पादोदकं च दिस्वानं थलतो निम्नमागतं. म्हणजे पाय धुतल्यानंतर मी पाण्याकडे लक्ष दिले, पाय धुण्याचे पाणी उंच भागातून खालच्या दिशेने वाहत असल्याचे पाहिले. ती पाय धुत होते, पाय धुतल्यानंतर जे पाणी वाहत होतं त्या ठिकाणी तिने निरीक्षण केलं. म्हणजे आपण बघितलं, मी गुरुचे ऐकते, आळशी आहे किंवा अशांत नाही, मी नीतीमध्ये विपुल आहे, मी संपूर्ण म्हणजे भगवान बुद्धांच्या मार्गावरती आरूढ आहे. अशा आरूढ असणाऱ्या व्यक्तीने
आर्य अष्टांगिक मार्गाला सम्यक सती जे इतर जे सगळे अंग आहेत त्यातलं सम्यक सती आहे, म्हणजे चित्ताची जागृत अवस्था तिच्याकडे आता आहे. ती पाहते आहे की मी माझं पाय धुतल्यानंतर पाणी जे उंचावरून खाली गेलं तिकडे ते निरीक्षण करते आहे. काय लिहिते आहे? ततो चित्तं समाधेसी अस्य भद्रं व जानीयं ततो दीपं गृहीत्वानं विहारं पाविसी अहं सेयं ओलोकयित्वानं पंचकं हि उपाविसी. म्हणजे माझे मन शांत झाले उत्तम घोड्यासारखे. मग दिवा घेऊन मी माझ्या घरात प्रवेश केला, पलंगाची तपासणी केली आणि माझ्या पलंगावर बसली. ततो चित्तं समाधेसी माझे मन शांत झाले. अस्य भदं व जानीय उत्तम घोड्यासारखे. ततो दीपं गृहीत्वानं मग दिवा घेऊन विहारं पाविसी अहं मी माझ्या घरात प्रवेश केला, खोकीमध्ये प्रवेश केला. सेयं ओलोकयित्वानं पलंगाची मंचकं मी उपाविसी पलंगाची तपासणी केली आणि मी माझ्या पलंगावरती बसले. ततो शुचिं गृहीत्वानं वठ्ठी ओकसय्यामः पदीपसेव निब्बानं विमुक्तो अहुचेतसोती. म्हणजे मग पिन घेऊन मी वात बाहेर काढली, माझ्या हृदयाची मुक्ती दिव्याच्या विजण्यासारखी होती. ततो शुचिं गृहीत्वानं वठ्ठी ओकसय्यामः पदीपसेव निब्बानं विमुक्तो अहुचेतसो. म्हणजे मग पिन घेऊन मी वात बाहेर काढली. म्हणजे आपली काय म्हणतात पंती असते किंवा दिवा असतो त्याला आपण पूर्वीच्या काळी वात लावायचो. त्याच्यामुळे आजही आपण बघतो समई जी आहे समईमध्ये वात असते, त्या समईची वात जर आत खाली गेली तर आपण त्याला वरती घेतो. त्यानुसार तिने ते वात वरती काढली आणि बाहेर काढली. माझ्या हृदयाची मुक्ती दिव्याच्या विजण्यासारखी होती. जेव्हा दिवा फडफडतो कधी कधी तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, हे त्याचं उदाहरण आहे. त्याला निब्बाण कसं आहे की निब्बाण कोणाला कसं प्राप्त होतं हे त्याच्या दिनचर्येवर त्याच्या शील समाधी पंयेवरती आधारित आहे. प्रज्ञावान व्यक्ती कधीच म्हणजे सांगत नाही की मला असं भेटलं. आता तुम्ही बघितलं असाल माहिती म्हणून जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून म्हणते आनंद यांना जेव्हा भगवान बुद्धांच्या महापर्यंत प्रथम धम्मसंगीत तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही निर्वाण प्राप्त करा, निब्बाण प्राप्त करा, अरहंत शिकवण्याबरोबर प्राप्त करा, म्हणजे तुम्हाला पहिल्या धम्मसंगतीमध्ये सहभाग घेता येईल. तर म्हणते आनंद कंटिन्यूस प्रयत्न करत होते, मी का होत नाही असं म्हणत सकाळ होते, सकाळी दुपार होते, दुपारी रात्र होते. रात्रीच्या वेळी ते बोलले की आता काय माझं काय होणार नाही, माझं काही होणार नाही, मी काय निर्वाण प्राप्तीला जाणार नाही आहे हा विचार करत 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 पलंगावरती झोपताना म्हणजे तीरासारखे जे म्हणतात ना आपलं त्यानुसार ते पहुडलेलं असतं. पहुडला जात पाठ टेकताच त्यांना निर्वाण प्राप्त झाले. म्हणजे त्यांच्यातला मी गेला. त्यांनी जाणलं मी का होत नाही यातला मी जो आहे तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला निर्वाण प्राप्त का होत नाही. हे भगवान हे म्हणते आनंद यांचं उदाहरण आहे. बऱ्याच जणांमधला मी जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत त्यांना शांती मिळणार नाही. मी केलं ते मी केलं, माझ्यामुळे झालं, मी आहे म्हणून हे होते, ह्या ज्या भावना आहेत जोपर्यंत त्या जात नाहीत माणसाच्या मनातल्या तोपर्यंत त्याला शांती मिळणार नाही. कारण हा मी खूप खतरनाक आहे. बऱ्याच संघटनांना उद्ध्वस्त करणारा हा मी आहे. बऱ्याच घरांमध्ये एखाद्या घरामध्ये शांतीपूर्वक घरामध्ये कलह निर्माण करणारा मी आहे. जोपर्यंत मीपणा जात नाही माझ्यामुळे ह्या भावना जात नाही तोपर्यंत कुठल्याही व्यक्तीला शांती मिळू शकत नाही. हे म्हणते आनंद यांचं उदाहरण आहे. जसं ह्या थेरीला दिव्याच्या फडफडण्यामुळे किंवा जे पाणी वाहत होतं ते पाणी पुढे जाऊन नष्ट झालं. लक्षात घ्या, पाणी मातीचं त्यावेळेस घरी होती, उंचावरून खाली पाणी वाहत हळूहळू ते जमिनीमध्ये मुरलं. त्यानुसार तुमचं जे दुःख आहे ते कंटिन्यू राहत नाही आहे, ते हळूहळू दुःख नष्ट होतो. पण त्याला मार्ग कुठला आहे? शील समाधी पंया ह्यांच्या मार्गांचा अभ्यास केल्यानंतरच तुम्हाला अरहंत प्राप्त होतं, निब्बाण प्राप्त होतं. तर ती म्हणते की मी नीतीमध्ये निपुण आहे, म्हणजे शीलामध्ये आहे, समाधी तर आहे, पंया जागृत झाली नव्हती अजूनपर्यंत.
ती पय्या हिला ह्या गोष्टीचा अनुभवातून तिला जागरूक झाली, जे काही उदय होणार आहे ते तर नष्ट होणारच आहे. हा भगवान बुद्धांचा सिद्धांत आहे सांगितलेला. कर्मबीजाचं फळ सांगितलेलं आहे. जे काही नाही तुम्ही करणार आहे त्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे. त्याप्रमाणेच ज्या गोष्टी उत्पन्न होणार आहेत त्या नष्ट होणार आहेत. मग त्याच्यामध्ये मी काय आहे, मी कुठे आहे? अनंत भाव निर्माण झाला. दुःख अनिच्छ अनंत भाव निर्माण झालेला आहे. तर हा भाव इथे या थेरीच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे त्याला निर्वाण प्राप्त झालेला आहे. तर आजच्या आपल्या विद्यार्थ्यांपुरतं 10वीच्या विद्यार्थ्यां इतर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजची ही थेरी पटाचारा थेरी आज आपण जास्त विश्लेषण करणार नाही आहे. फक्त विद्यार्थ्यांना समजावे म्हणून या सोप्या भाषेमध्ये आपण आज हा थेरी समजून घेतलेली आहे. आपण सर्व इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल, शैक्षणिक व्हिडिओ आहे, जर आपल्याला काय म्हणतात की ज्ञान वाटलेलेच वाढते, त्यानुसारच ह्या व्हिडिओचा जास्तीत जास्त प्रसार करा. ज्यांना अजूनपर्यंत पटाचार्य थेरी कोण होती माहीत नव्हतं तर त्यांना ही माहिती द्या. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ लाईक, चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो. आपण आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.